पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रिय बंधू आणि भगिनीनो, संत अँथनी हा जगप्रसिद्ध संत आहे आणि पोप लिओ 13वे यांनी जगातील संत म्हणून असा त्यांना दर्जा दिला. संत अँथनीचे पहिले नाव फर्नांडो मार्टिन असे होते. पोर्तुगलमधील लिस्बोन येथे 15 ऑगस्ट 1195 साली यांचा जन्म एका श्रीमंत कुटुंबामध्ये झाला आणि फर्नांडो लहानपणापासून येशूकडे आकर्षित झालेला दिसून आला आणि तो भक्तीमध्ये लहानपणापासूनच वाढत गेला. त्याची भक्ती आणि त्याचा विश्वास पाहून त्याच्या आईवडिलांनी त्यांना धार्मिक संस्थेमध्ये भरती केले आणि त्या धार्मिक संस्थेमध्ये त्यांनी परत विश्वासामध्ये वाढ केली आणि आपल्या ज्ञानामध्ये त्यांनी वाढ केली आणि बायबल आणि येशूविषयीच्या गोष्टीमध्ये जास्त लक्ष देऊन तो भक्तीमध्ये वाढला आणि अशा प्रकारे तो बुद्धीमध्ये वाढून त्याच संस्थेमध्ये तो पुरोहित झाला आणि पुरोहित होऊन त्यांनी देवाच्या कार्याला सुरुवात केली आणि त्याच्या कार्यामध्ये देवाची कृपा असलेली लोकांना आढळून आली. सर्व लोक त्याच्याकडे आकर्षित होत होते आणि लोकांना देवाचा आशीर्वाद त्यांच्याद्वारे मिळत होता. ते धार्मिक संस्थेमध्ये स्वतःची प्रगती, तसेच त्या संस्थेची प्रगती आणि तिथं असलेल्या सर्व सदस्यांसोबत एक चांगला वातावरण किंवा चांगलं नातं त्याने टिकवून ठेवलं. ते बुद्धी आणि ईश्वरीय ज्ञानामध्ये वाढत गेले. ते प्रार्थना आणि अभ्यास याच्याकडे त्यांचं जास्त लक्ष होतं. वारंवार ते बायबलमधील वचन लोकांना सांगून प्रभूकडे लोकांना आकर्षित करत होते. ते साधना, तपस्या आणि भक्ती याच्यामध्ये जास्त जोर देऊन ते आपली सेवा कार्य करत होते. त्याचा स्वभाव आणि त्याची भक्तिमय जीवन शैली पाहून लोकांना येशूविषयी आदर वाटत होता. याची भक्ती पाहून लोक येशूवर विश्वास ठेवत होते. याच्या स्वभावामुळे लोक येशूकडे वळत होते. फ्रान्सिस्कन लोकांनी एक संस्था सुरू केली आणि त्या फ्रान्सिस्कन फादर लोकांसोबत फर्नांडो यांची मैत्री झाली आणि फर्नांडोनी फ्रान्सिस्कन फादर लोकांना त्यांच्यासोबत कार्य करण्यासाठी इच्छा व्यक्त केली आणि फ्रान्सिस्कन फादर लोकांच्या आश्रमामध्ये फर्नांडोनी प्रवेश केला आणि जेव्हा फर्नांडो फ्रान्सिस्कन फादर लोकांसोबत जुळले तेव्हा त्यांनी संत अँथनी हे नाव स्वीकार केले आणि त्याच्यानंतर ते संत अँथनीच्या नावाने ते ओळखले जातात. एक वेळा संत अँथनी एक प्रवचन देणार होते आणि त्या प्रवचनासाठी पुष्कळ लोक जमा झाले, कारण लोकांना संत अँथनीच्या प्रवचनाची गोडी होती आणि त्याच्याद्वारे लोकांना भरपूर आशीर्वाद मिळत होता. म्हणून संत अँथनीच्या त्या प्रवचनासाठी पुष्कळ लोक जमा झाले. परंतु नेमकं त्यावेळेस खूप पाऊस आला आणि वादळ सुटलं आणि एवढ्या पावसामध्ये लोक थांबू शकणार नाही म्हणून लोक निघून जाऊ लागले. परंतु संत अँथनीने म्हटलं कोणी जाऊ नका म्हणून त्यांनी सांगितलं आणि देवाकडे प्रार्थना केली आणि तेवढ्या मोठ्या पावसामध्ये खूप चहूकडे पाऊस होता, परंतु ज्या ठिकाणी संत अँथनीचं प्रवचन चालू होतं
त्या जागेवर मात्र पाऊस पडला नाही आणि म्हणून पुन्हा परत लोक जमा होऊन त्यांचं प्रवचन ऐकू लागले. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी पुष्कळ चमत्कार संत आंतनीने केलेले आहे. एक मिश्र देशामध्ये एकदा समुद्राच्या काठावर संत आंतनी प्रवचन देत होते आणि जेव्हा संत आंतनीचं प्रवचन चालू होतं तेव्हा त्या समुद्रातील मासऱ्या इकट्ठा झाल्या, जवळ आल्या आणि खूप आनंदाने त्या मासऱ्या संत आंतनीचं प्रवचन ऐकत होत्या. आणि जेव्हा संत आंतनीचं भाषण मासऱ्या ऐकत आहेत हे समजलं तेव्हा सर्व लोक सुद्धा जमा होऊन त्यांचं प्रवचन ऐकू लागले. संत आंतनी हे हरवलेले वस्तू वापस मिळण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि त्यांचे ते मध्यस्थ आहेत. ज्या कोणाचे काही वस्तू हरवले किंवा काही हरवलं तर त्यावेळेस संत आंतनीकडे प्रार्थना केली जात होती आणि संत आंतनी त्या प्रार्थनेद्वारे त्यांची वस्तू वापस मिळवून देत होते. एकदा एके घरी संत आंतनी आराम करत होते आणि त्या घरी काही लोक जमा झाले तेव्हा एका की छिद्रामधून जेव्हा कोणी एकाने टोंगून पाहिलं अंदर तर असं दृश्य दिसून आलं की माता मरिया बाळ येशूला संत आंतनीच्या हातामध्ये सोपवत आहे, संत आंतनीच्या हातामध्ये देत आहे. असं दृश्य त्या लोकांनी पाहिलं. म्हणूनच आपण पाहतो संत आंतनीच्या हातामध्ये बालक येशू आहे. आणि याचं कारण असं की संत आंतनी हे येशूशी एकदम जवळ होता आणि एकदम त्याच्याकडे आकर्षित होऊन गेला आणि येशूसारखे काम करायसाठी तो इच्छुक होता. म्हणून बाळ येशू त्याच्या हातात देण्यात आलं. हे सर्व कार्य त्यांनी खूप आनंदाने आणि प्रेमाने विश्वासाने केले. 13 जून 1231 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि अशा प्रकारे संत आंतनी हे एक चांगले संत होऊन गेले आणि आजही जागोजागी त्याच्या नावाची भक्ती नोवेना चालू आहे आणि त्याच्या मध्यस्थीद्वारे आजही जगामध्ये चमत्कार होत आहेत.